आज आपण बनवणार आहोत मिसळपाव, पुणेरी झणझणीत मिसळपाव। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सामान: एक मोठी वाटी मटकी, चवीपुरतं मीठ, कढीपत्त्याची पाने, एक वाटी कोथिंबीर, 2 टोमॅटो, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, मिसळ मसाला, तयार वाटण, धने पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, पाव चमचा हिंग। वाटण्यासाठी आपल्याला इतकं सामान लागणार आहे। आता एका टोपामध्ये आपण 4 मोठे चमचे तेल गरम करून घेणार आहोत। मिसळ म्हणली की त्याला मस्त तरी आली। तरी येण्यासाठी आपल्याला आधी तेलाचं प्रमाण पण व्यवस्थित घ्यावं लागणार आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकूयात। मोहरी व्यवस्थित फुटली की मग त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून व्यवस्थित तडतडून घेऊयात। व्यवस्थित तडतडलं आहे हे। आता आपण कढीपत्त्याचे पाने टाकून घेऊयात। मस्त फोडणी बसलेली आहे। आता आपण 1 वाटी कांदा आहे बारीक चिरून घेतलेला, तो टाकून घेऊयात। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्या कांद्याला। गॅस मध्यम आचेवर हवा आहे। आता आपण 1 चमचा हळद आणि पाव चमचा हिंग दोन्ही टाकून घेऊयात। धने पावडर टाकायची आहे। दोन चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला। लाल तिखटामुळे जास्त छान कलर येणार आहे आपल्या मिसळीला। व्यवस्थित परतून घ्यायचेत मसाले। गॅस मंद आचेवर केलेला आहे, कारण मसाले जळता कामा नये। आपण तयार वाटण घेणार आहोत। थोडंसं वाटण टाकायचं आपल्याला, थोडा अगदी घट्टपणा येण्यासाठी, नाहीतर मिसळ आपली पातळच असणार आहे। व्यवस्थित वाटण परतून घ्यायचं आहे। अगदी अर्धी वाटी मी वाटण घेतलेलं आहे, जास्त घ्यायचं नाहीये। तुम्हाला अगदीच वाटण नको असेल तर त्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ घेऊन ते व्यवस्थित परतून घेतलं तरी चालणार आहे। तुम्ही बघू शकता वाटणाला व्यवस्थित तेल सुटत आहे। चवीपुरतं मीठ टाकूयात आपण आता। छान परतल्या जात आहे वाटण आपलं। सगळे मसाले एकत्र मिक्स होत आहेत छान। 1
वाटी आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटोला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे आपलं वाटण जळणार नाही आहे खालून. त्यामुळे टोमॅटो पण आधीच आपण टाकून घ्यायचं आहे. छान मऊ होईल मग तोपर्यंत तो. आता आपण या वाटणावर झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण उघडून बघूयात झाकण. हा हा, मस्त. वाटणाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. छान वाटण परतलं गेलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जास्त तेलापेक्षा सुद्धा वाटणाला आणि मसाल्यांना तेल सुटणं पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपली जी तर्री येणार आहे मिसळला ती अप्रतिम असणार आहे. आता आपण एक मोठी वाटी मटकी घेतली आहे, ती या वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे छान, पाणी न टाकता. म्हणजे मटकीतला जो उग्र वास असतो तो व्यवस्थित परतल्यामुळे तो निघून जातो. नाही तर मटकीला नंतर वास येतो भाजीमध्ये. छान परतून घेऊयात व्यवस्थित मटकी. एक 2 मिनिटं असंच ठेवायचं आहे ते. छान परतल्या गेलेली आहे मटकी आपली. मसाले सगळे लागलेले आहेत व्यवस्थित मटकीला. हा, मस्त वास येते. आता आपण याच्यामध्ये 2 तांबे पाणी ओतलेलं आहे. थोडंसं पातळच ठेवूयात आपण आधी, कारण अजून आपली मटकी शिजायची आहे आणि मिसळीचा कट हा पातळ असणार आहे. थिकनेस बघू शकता तुम्ही, पातळच ठेवलेला आहे आपण. मस्त. सुंदर सुवास येतोय, खूप छान वाटतंय. भन्नाट लागणार आहे आपली मिसळ. साईडला अशी उकळी यायला लागली आहे बारीक बारीक. आता आपण या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये मिसळीचा मसाला घालून घेणार आहोत. मस्त मटकी जेव्हा उकळायला लागते त्यावेळेस आपण मिसळीचा मसाला घालायचा आहे. म्हणजे त्याचा सुवास, त्याची चव ही अप्रतिम लागणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते. उकळीत मसाला टाकल्यानंतर त्याच्या गुठल्या पण राहणार नाही आहेत कुठेच. 1 वाटी कोथिंबीर टाकायची आपण. मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. अप्रतिम चव लागते कोथिंबीर टाकल्यानंतर. वा. आता ही मटकी आपण मस्त शिजून देणार आहोत. झाकण ठेवून कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपण
ही मटकी शिजवून देणार आहोत मध्यम आचेवर. एक 10-15 मिनिटांनी मी झाकण काढून बघितलं. आतमध्ये बघा, तुम्ही बघू शकता मस्त उकळी येते. वाफाळती मटकी आहे आपली, छान शिजलेली आहे आता ती. तुम्ही बघू शकता मस्त कटाला तरी आलेली आहे. काय रंग आहे, वा, अप्रतिम सुवास येतोय मस्त. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आता आपली मिसळ खाण्यासाठी एकदम तयार आहे. वा, मस्त.